विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी एमआयडीसी समोर धरणे आंदोलन करण्यात आलं। एमआयडीसी कडून चिंचोली काठी ग्रामपंचायतीला टॅक्स मिळत नाही, यासह ग्रामस्थांच्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात मिळणारा 1 गुंठा प्लॉट अद्याप मिळालेला नाही। गावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय तात्काळ करावी, या मागण्यांसाठी बुधवारपासून ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक महेश भोसले यांनी ग्रामस्थांसमवेत एमआयडीसी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं आहे। एमआयडीसीमध्ये ग्रामपंचायत असूनही नागरिकांना 15 ते 20 दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही। पर्यायानं 24 तास पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची गरज आहे। यासह 2020-21 नंतर ग्रामपंचायतीत कोणत्याही प्रकारचा टॅक्स देण्यात आलेला नाही। सर्व कंपन्यांनी टॅक्स जमा केलेला असूनही देण्यात येत नाही, त्यामुळे विकास कामांसाठी टॅक्स लवकर देण्याची सोय करावी। गावातील शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसीला गेलेली आहे, त्या बदल्यात एमआयडीसीकडून 1 गुंठा प्लॉट मिळतो। मात्र मागील 12 वर्षांपासून पाठपुरावा करूनही आणि त्याचे पैसे संपूर्ण भरूनसुद्धा अद्यापपर्यंत प्लॉट मिळालेला नाही। या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं असून यावेळी प्रशासनानं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्व मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय बेमुदत धरणं आंदोलन थांबवणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्ते प्राध्यापक महेश भोसले यांनी व्यक्त केली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश भोसले, विक्रम भोसले, शरफुद्दीन शेख, योगेश भोसले, अंकुश गुंड, विष्णू भोसले, गोरख पवार, राजेंद्र भोसले, मच्छिंद्र पवार, विकास भोसले, युनुस शेख, शहाजी भोसले, मारुती कोळी, किसन धोत्रे, लक्ष्मण मदने, दिनेश भोसले, संभाजी सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।